माणसाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे, आपल्या धर्मामध्ये सारा विश्व सामावून घेणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतिबा ज्योतिबा फुले, लोकशाहीचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि या कोट्यावधी दीनदत्तांचे भाग्यविधाते विश्वभूषण महाप्रज्ञावंत महाबोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना कोटी कोटी प्रणाम। माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांना सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम। आणि आज महाडच्या क्रांती दिन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या अनुषंगाने मी आपणासमोर गात आहे। साहजिकच बोलणारच माणूस चुकतो, तर मी एक छोटासा पामर म्हणून आपली जर काही चुका झाल्या तर मला क्षमा करावं। मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। तुम्हारे वास्ते क्या क्या नशे किया, सब कुछ दे दिया मगर तुमसे कुछ न लिया। खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी केलं, परंतु तुमच्याकडून कवडीची सुद्धा मानवानं किंमत घेतली नाही। आज बघतोय आपण एखाद्या म्हाताराचं कुणाचं काम पडलं, पुण्यात तहसील मध्ये म्हणलं बापू हो काम करून दे, आजवर मध्ये 100 रुपये दे, दादा किती शोकांत दिलाय म्हणतो। अजी धन दिया किसी को धनवान कर दिया, ताकत दिया किसी को पहलवान कर दिया। ज्याला ज्याला बाबासाहेबांनी धन दिलं त्याचे मोठमोठे राजेवाडे महाले सजले बांधवानो, आणि ज्याला ताकद दिली तुम्हाला माहित आहे आज आमचा काडीमुडा माणूस सुद्धा बांधवानो कुठल्याही जातीवादी मल्हाटे माणसाला झड्डो करणे बाबासाहेबांचे पुणे आहे। कारण पहिले खूप खायला होतं, खूप माणसं मोठे होते, कारण पहिल्याचं मोठ्याचं खाणं होतं की हो। परंतु एखाद्या जातीवाद्यांचं सुवर्णाचं टिचभर लेकरू जरी असेल तर त्याला जोहार बापू म्हणावं लागलं। परंतु बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर सारं काही फेकून दिलं। म्हणून माहित आहे अरे धन दिया किसी को धनवान कर दिया, ताकत दिया किसी को पहलवान कर दिया, लेकिन सबसे बेहतर मेरे भीमराज ने हमें बुद्ध धर्म देकर इंसान कर दिया। मानवानो बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला मान केलं, पण माहित आहे का लढा पाहिला, एकाच रणामध्ये भीमखडा पाहिला, शस्त्राविना मी जिंकलेला लढा पाहिला। बांधवांनो तुम्ही जगाच्या पाठीवरला इतिहास बघा, कारण प्रत्येकाच्या हाती शस्त्र होतं, रामाच्या हाती धनुष्यबाण होता, मारुतीच्या हाती बाणवानो गदा होती, गदा की गदर गदा, श्रीकृष्णाच्या हाती सुदर्शन चक्र होत, आमच्या मोगलांच्या बादशहाच्या हाती तर भाले बर्चे नेहमीच असायचे, छत्रपती शिवरायांच्या हाती सुद्धा तलवार होती, परंतु यांच्या
भालानी बच्चांनी यांच्या तलवारीने यांच्या धनुष्यबाणाने मानवाने या देशातील मानवांचा संहार केला आणि त्यांनी लढा जिंकल्या. पण असा एकच महायुद्ध या जगामध्ये ठरला की ज्याच्या हाती शस्त्र नव्हतं ना अस्त्र नव्हतं, त्यांच्या हाती पेनाच्या लेखणीने बांधवानो सारं जग जिंकलं. म्हणून माहित आहे एकटाच रणामध्ये भीमखाना पाहिला, एकटाच रणामध्ये भीमखाना पाहिला, शस्त्राविना मी हा जिंकलेला लढा पाहिला. शस्त्राविना जिंकलेला लढा पाहिला, शस्त्राविना मी जिंकलेला लढा पाहिला, शस्त्राविना मी जिंकलेला लढा पाहिला. बड्यात घालून त्याने हात, मोजून पाडले रे सारे 32 दात, पाडले ते सारे 32 दात, पाडले ते सारे 32 दात. नागवंशीय नागाचा जिंकलेला लढा पाहिला. शस्त्राविना मी जिंकलेला लढा पाहिला, शस्त्राविना मी जिंकलेला लढा पाहिला, शस्त्राविना मी जिंकलेला लढा पाहिला. भीमाच्या बंदुकीत होती कायद्याची गोळी, बंदुकीत होती कायद्याची गोळी, बंदुकीत होती कायद्याची गोळी. म्हणून भरसभेत केली रूढीची या होळी, भरसभेत केली रूढीची होळी. भीमाच्या बंदुकीत होती कायद्याची गोळी, म्हणून भरसभेत केली त्या जातीयवादी रूढीची होळी बांधवानो. म्हणून म्हणायचं आहे अरे ज्ञान ज्ञान आंबेडकर का अंगार है जमाना याद रखेगा, ज्ञान ज्ञान आंबेडकर का अंगार है जमाना याद रखेगा, ओ मानवता का श्रृंगार है जमाना याद रखेगा, जहरीले हाथी संस्कृति के पाखान को ललकारा, वर्ण शास्त्र का भंगार है ये जमाना याद रखेगा. म्हणून माहिती बांधवानो भीमाच्या बंदुकीत होती कायद्याची गोळी, भीमाच्या बंदुकीत होती कायद्याची गोळी, भीमाच्या बंदुकीत होती कायद्याची गोळी. भीमाच्या बंदुकीत होती कायद्याची गोळी, भीमाच्या बंदुकीत होती कायद्याची गोळी, भीमाच्या बंदुकीत होती कायद्याची गोळी. म्हणून भरसभेत केली मनूची या होळी, म्हणून भरसभेत केली रूढीची या होळी, म्हणून भरसभेत केली मनूच्या या होळी. मुर्द्यानं उठविणारा मुर्द्यानं उठविणारा एक कडा पाहिला, मुर्द्यानं उठविणारा एक कडा पाहिला, शस्त्राविना मी जिंकलेला लढा पाहिला. शस्त्राविना मी जिंकलेला लढा पाहिला, शस्त्राविना मी जिंकलेला लढा पाहिला, शस्त्राविना मी जिंकलेला लढा पाहिला.
असला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधवानो. कारण बाबासाहेबांनी जाणलं होतं या जातीयतेवरल्या एकच दवा आहे ते म्हणजे शिक्षण. म्हणून 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांनी बांधवानो साता समुद्र पलीकडे जेवढं काही ज्ञान आहे ते सारं ज्ञान आपल्या देशामध्ये आणलं आणि या दिनदुबळ्या समाजाचा उद्धार केला. म्हणून माहित आहे एकदाच सैन्य विना भीम करीत होता हल्ला. एकदाच सैन्य विना आनंद बघतोय म्हणून दुःखान म्हणावं वाटलं. त्या काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 35 आमदार निवडून आणले आणि 7 खासदार आणले. परंतु आज बघा त्याच्यापेक्षा त्या पहिल्यापेक्षा 4 पट आपली लोकसंख्या वाढली कमी कमी. आज सध्या आपण ग्रामपंचायतला मेंबर आणू शकत नाही. अरे पंचायत समिती जिल्हा परिषद सोडून आमदार खासदार येतो स्वप्न सोडून द्या. बघा किती शोकांतिक आहे बनवून. आज साधा मानव ग्रामपंचायतला एखादा माणूस उभा करत असेल तर आजही पाटला जन्मावर बांधून माणूस आपला उभा करणार त्याने आणू लागते. ही शोकांतिक आहे. म्हणून म्हणतो अरे बाबा गए तो सब चोरों का राज हो गया. बाबा गए तो सब चोरों का राज हो गया. सैन्य विना करीत होता हल्ला. जिंकीला बाभिमाने हा समतेचा किल्ला. म्हणून बाबासाहेब म्हणायचे काय म्हणायचे अरे तक्ता तुमच्या हाती आहे. समतेचा समाज तुमच्या हाती आहे. दीक्षा देताना बाबा म्हणाले की बांधवनो माझ्या धमाची लाज तुमच्या हाती आहे. आपल्या धमाची लाज आपण कशी ठेवायची आणि कुठे ठेवायचं बांधवनो आपल्यावर आहे. माहित आहे एकटाच सैन्य विना करीत होता हल्ला. किल्ला बाभिमाने हा समतेचा किल्ला. इतिहासामध्ये पहिला मी धडा पाहिला. इतिहासामध्ये पहिला मी धडा पाहिला. इतिहासामध्ये पहिला मी धडा पाहिला बनवणं. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सारा इतिहासच बदलून टाकला आणि एक क्रांतिकारी परिवारांची लाड बांधवून तुम्हाला आम्हाला दिली. म्हणून माहित आहे अरे आगे कदम बढ़ाना कैसे इंग्लिस्तान से पूछो. आगे कदम बढ़ाना कैसे इंग्लिस्तान से पूछो. लड़ने की तहजीब कैसे जर्मन जापान से पूछो. आते वक्त सर झुकाना कैसे ये दक्षिणी निजाम से पूछो. अरे लेना बदला कैसे ये वीर भगत सिंह से पूछो. होती है मोहब्बत कैसे ये हिंदुस्तान से पूछो. और चलाना राजनीति कैसे ये मेरे भीमराज से पूछो. म्हणून बाबासाहेबांचं बाबासाहेब कांतात बनवणं आहे का. गोळी खुशाल घाला. गोळी खुशाल घाला तरी लटकवाल फासाला. गोळी खुशाल घाला
तरी लटकवाल फासाला आंबेडकर बैमान होणार नाहीर समाजाला आंबेडकर बैमान होणार नाहीर समाजाला बाबासाहेबांनी सांगलं होतं अरे ज्या समाजामध्ये मी जन्मलो त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी जर अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालून घेईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीष्म प्रतिज्ञा बनवणं शेवटपर्यंत पूर्ण केली म्हणून बाबासाहेब म्हणतात काय म्हणतात गोळी कुशाल घाला गोळी कुशाल घाला तरी लटकवाल फासाला आंबेडकर बैमान होणार नाही समाजाला आंबेडकर बैमान यांनी गायलं गीत आहे आपण ऐकलं असेल काय म्हणतात प्रतिज्ञा केली आहे मी हा उद्धारील समाज आणि देशामधला बहुजन बांधव करील उद्या राज प्रतिज्ञा केली आहे मी हा उद्धारील समाज या देशामधला बहुजन बांधव करील उद्या राज म्हणून बाबासाहेब म्हणाले जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा उद्याची राज्यकर्ती जमात तुम्हाला बनायचं आहे कारण बाबासाहेबांना हाकीत माहित होतं कारण जर संसदेमध्ये आपले लोक असतील आपले आमदार खासदार असतील आपले प्रश्न सुटतील आपलं विधेयक पास होईल परंतु होते आज उलटच एक सुद्धा बनवणं आरपीचा एक सुद्धा आमदार खासदार होऊ शकत नाही बघा किती शोकांती आहे आम्ही बघतो हातगावला आलं की कधी कधी आमच्या आरपीआयचे नेते इकडे तिकडे कोणी काँग्रेसमध्ये कोणी शिवसेनेमध्ये कोणी भाजपमध्ये आणि शेवटच्या रात्री फार मजा येते आम्हाला मजाच वाटते रात्र साहेब शिंदे साहेब जागून काढतात रात्र कोणी आलं का पाहायला पैसे घेऊन येते का मला त्यांना म्हणायचं अरे भटो तुम्हाला त्यांचे पैसे काय करायचे आहेत अरे बाबासाहेबांनी तुमच्यासाठी एवढी कमाई केली की तुमच्या 17 पिढ्यालाही सरणार नाही मला मुसलमानचा फार आवडतं साहेब देव तो माणूस नाही पण तुमच्यासाठी शिंदे साहेब सांगतो बघा एखाद्या मुसलमानाची भांडणं झाली तर ते सगळे मुसलमान गोळा होतील कुठून जरी असले तरी आणि त्याला घेऊन जातील आणि तो आपला कोणी क्या वगैरे मागायची त्याला नेतील अगोदर सगळे करतील किती त्याला उन्हा करता आणि आपल्या माणसाने एखादं काही मारलं भांडणं झाली आपले काम केलं नाही एक गाणं कोण येतच आहे काहीतरी आगाव म्हणलं असं आहे की नाही हेच फक्त आम्ही कसं काय काहीतरी हेच म्हणून गुन्ह्याला मारत असतील जाऊ द्या मारू द्या पण बापू माझं तुम्हाला सांगणं आहे म्हणून मुसलमानची एकीला मी मानतो अरे जो अच्छे मोमिन होते वो कभी अपना कुरान नहीं बेचते त्यांच्या मानव सुरू जेव्हा कुरानची शपथ साहेब कधीच करणार नाही जो अच्छे मोमिन होते वो कभी अपना कुरान नहीं बेचते और जो सच्चे हिंदू होते हैं वो कभी अपना कुरान नहीं बेचते और जो सच्चे भीम के खून के होते हैं ना वो कभी अपना ईमान नहीं बेचते म्हणून बापू ईमान आपलं बेचू नका रे माहित आहे प्रतिज्ञा केली आहे मी हा उद्धारील समाज देशामधला बहुजन बांधव करील उद्या राज अरे जुलुम के खिलाफ उठ जाए ऐसे हाथ पैदा कर जुलुम के खिलाफ उठ जाए ऐसे हाथ पैदा कर अरे भीम के चाहने वालों की पहली साथ पैदा कर अरे मरना है तो सभी को एक नए दिन मरना है सभी को एक नए दिन मगर नाम हो जाए दुनिया
में ऐसी कुछ बात पैदा कर, कारण आपण बाबासाहेबांचे लेकर आहोत. आपल्याकडे इमान असलं पाहिजे तरच बांधव आपला गायला बोलायला अधिकार आहे, नाही तर बिलकुल अजिबात नाही अधिकार. प्रतिज्ञा केली आहे मी हा उद्धारेल समाज, अरे देशामधला बहुजन बांधव करील उद्या राज. अपयशी जर मी ठरलो, अपयशी जर मी ठरलो, गोळी घालीन मी स्वतःला. आंबेडकर बैमान होणार नाही र समाजा, आंबेडकर बैमान होणार नाही र समाजा. अभिमाने हा समतेचा किल्ला, इतिहासामध्ये पहिला, इतिहासामध्ये पहिला मी धडा पाहिला, इतिहासामध्ये पहिला मी धडा पाहिला. विना मी जिंकलेला लढा पाहिला, माणसाचा लढा बुद्धीनं पेटविला, मेलेला हा समाज प्रतिने उठवाला. हा माणसाचा लढा बुद्धीने पेटविला, हा मेलेला समाज क्रांतीने उठविला. खरोखर बांधवांनो, आपण माणसं असून सुद्धा बांधवांनो माणसाची किंमत नव्हती. इथल्या जातीयवाद्यांना बांधवांनो, कुत्रे मांजरांची बांधवांनो त्यांना संगत होती, त्यांना कुत्रे मांजर त्यांना प्यारी होती, परंतु आपण माणूस असून सुद्धा बांधवांनो आपली किंमत नव्हती. पण बाबासाहेबांनी हे सारं जुगारून टाकलं. म्हणून म्हणायचं आहे, अरे सहजांची काडी मोडली. बघा त्यावेळी त्या काळी सहजांची काडी मोडली तर यांना विंटाळ व्हायचा, मग ती देवाची पारी तर विंटाळ जिवंत व्हायचा. आणि नजरेला नजर फिरली तरी यांना विंटाळ व्हायचा, अंगावर सावली पडली तर मग विंटाळच विंटाळ व्हायचा. आता त्या राजगदीवर दलित बसला, आता त्या राजगदीवर दलित बसला. आता विटा तुमचा कुठे गेला, आता त्या राजगदीवर दलित बसला, आता विटा तुमचा कुठे गेला. अरे त्या दलित वकिलांनी तुम्हाला न्याय दिला, मग आता विटा तुमचा कुठे गेला. अरे दलित डॉक्टरांनी विलास तुमचा केला, आता विटा तुमचा कुठे गेला. आणि भीमराव तुमचा जावई झाला, आता दलित कुठे गेला.
हिम्मत हो नहीं सकती। अंबेडकर, वाद को रोकने की हिम्मत हो नहीं सकती। नमक क्रांति चलाने वाले को रोकने की हिम्मत हो नहीं सकती। अरे पीछे 1000 गालियां देंगे सूर्यकांत, पीछे 1000 गालियां देंगे, मगर शेर के सामने किसी की भोंकने की हिम्मत हो नहीं सकती। म्हणून म्हणायचंय भगवान बुद्धांनी भगवान बुद्धाचा धम्म मानवावर आधारित आहे। माणूस हा धम्माचा केंद्रबिंदू आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संबंध जगातील ग्रंथांचा अभ्यास केला, ज्याच्यामध्ये समता, ममता, प्रेम आहे, न्याय आहे, करुणा आहे, अशा बुद्धाच्या ओटीमध्ये तुम्हाला आम्हाला टाकलं। म्हणून माझ्या बनवणं हा माणसाचा लढा बुद्धीने पेटविला, मेलेला हा समाज क्रांतीने उठविला, कैलास गाण्यामध्ये माझे मित्र कवी गायक कैलास राऊत यांचं गीत आहे मानवानो। कारण आम्ही 11वी 12वी MA पर्यंत शिक्षण आमचं दोघांचं एका जागी झालं। आम्हाला फार लहानमध्ये आम्ही गाणे तयार करायचे, म्हणायचे। दाभडच्या पहिल्या सुरू झालेल्या दाभडला पहिलं आमचं दोघांचं गीत झालं, जसा शिंदे वगैरे आले होते। मी सुद्धा बनवनो आज MA B.Ped आहे, शिक्षक आहे। म्हणून काय म्हणायचं, हा माणसाचा लढा बुद्धीने पेटविला, मेलेला हा समाज क्रांतीने उठविला, कैलास गाण्यामध्ये कैलास गाण्यामध्ये मी किडा पाहिला, कैलास गाण्यामध्ये मी किडा पाहिला, मग काय शस्त्राविना मी हा जिंकलेला लढा पाहिला, एकटाच रणामध्ये भीमकडा पाशिला, एकटाच रणामध्ये भीमकडा पाशिला, शस्त्राविना मी हा जिंकलेला लढा पाहिला, शस्त्राविना मी हा जिंकलेला लढा पाहिला, शस्त्राविना मी हा जिंकलेला लढा पाहिला।